जय गजानन माऊली. चला तर आज बनवूया 2 किलो साबुदाणा आणि बटाट्याचे खुसखुशीत आणि खमंग पापड. पहिल्यांदा बटाटे स्वच्छ धुवून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून उकळून घेऊया. बटाटे उकळल्यानंतर थोडे थंड झाले की त्याची साल काढून किसून घेऊया. बटाटे किसून झाले की आता त्यामध्ये घालू 400 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ, त्यानंतर 2 चमचे मीठ, आता 75 ग्रॅम हिरवी मिरची आणि 2 चमचे जिरं जाडसर वाटून ते घेतलं ते घेऊया. आता हे सर्व मिक्स करून झालं की यातला एक गोळा घेऊ. आता घरात जर पुरी यंत्र नसेल तर खाली एक प्लेट ठेवायची. प्लॅस्टिक पेपरमध्ये हा गोळा ठेवून वरून दुसऱ्या प्लेटने दाब द्यायचा. अगदी सेकंदात पापड तयार होतो. आणि पुरी यंत्र असेल तर प्लॅस्टिक पेपरमध्ये गोळा ठेवून वरून थोडा दाब द्यायचा. आपला पापड तयार. सर्व पापड तयार झाले की फॅन खाली 2 ते 3 दिवस वाळून घेऊया. 2 दिवसात पापड वाळून तयार आहेत तळून बघूया. त्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलं. बघा मस्त पांढरं शुभ्र साबुदाणा आणि बटाट्याचे खुसखुशीत पापड तयार आहेत.